रामकृष्ण हरी गेल्या 2-3 दिवसापासून अगदी वारकरी संप्रदायामध्ये आणि संबंध ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय आदी करून सर्व साधू संत महंतांना जो मानणारा वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक थोडीशी दुःखाची क्षण म्हणा त्या ठिकाणी प्राप्त झाला। ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम अयोध्या धामातील जे कोषाध्यक्ष आहेत मंदिराचे श्री गोविंद देवगिरीजी महाराज, ते सुद्धा अतिशय विद्वान आणि ज्ञानी आहेत, परंतु त्यांच्याकडून बोलता बोलता त्यांनी या सर्व ग्रंथांना गौण लेखण्यात आलं की हे स्वतंत्र ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी नाही, गाथा हा सुद्धा स्वतंत्र ग्रंथ नाही असं त्यांचं म्हणणं आलं। परंतु त्यांच्या या शब्दांनी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक त्याच्या मनाला दुःख पोहोचणं आलं। आणि मग जर रामदास स्वामींबद्दल आमच्याही वारकरी संप्रदायातील कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही किंवा त्यांच्याही सर्व साहित्याचा वारकरी संप्रदायातील सर्व साधू संत महाराज मंडळींनी, वारकऱ्यांनी त्यांच्याही सर्व साहित्याचा आदर केलेला आहे। अर्थात त्यांची निंदा कोणी केली आहे असं आतापर्यंत तरी घडलेलं नाही, परंतु स्वामीजी एवढे विद्वान असताना सुद्धा त्यांच्या मुखातून हे शब्द असे कसे गेले हे मात्र समजत नाही। परंतु ज्ञानोबारायांनी जरी ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य असलं तरी प्रत्येक ग्रंथाला कुठलं तरी अधिकारी असतं, प्रयोजन असतं, विषय असतो, संबंध असतो। तसंच आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा ज्या ज्या ग्रंथावरती टीका केली त्याला पूर्व ग्रंथाचा काहीतरी संदर्भच आहे, आणि मग त्यांच्याही ग्रंथाला आपल्याला स्वतंत्र ग्रंथ असं म्हणता येणार नाही। तुकोबारायांची गाथा हे सुद्धा संकलन म्हणजे काय तर महाराजांच्या जीवन प्रसंगामध्ये त्यांना जसा जसा प्रसंग घडत आला तसे तसे तुकोबारायांनी, नामदेवरायांनी भगवंताबद्दल जसा भाव प्रगट झाला त्या पद्धतीने त्यांनी अभंगाची रचना केलेली आहे। परंतु हे सुद्धा स्वतंत्र आहे, त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या कौशल्याने भगवंतावर झालेल्या प्रेमातून लिहिलेले शब्द आहे, आणि म्हणून हे सुद्धा स्वतंत्र ग्रंथ आहे। परंतु आता या सर्व वादावरती 2-3 दिवसापासून चाललेल्या जरी वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याला या शब्दाचं दुःख झालं असलं तरी पण आमचे महाराज म्हणतात की एखाद्या व्यक्तीवरती दया करणं तोच संत जाणा जगी, आणि दया क्षमा ज्याचे अंगी। महाराजांच्या ग्रंथावरती पूर्वानुपार अनेक लोकांनी आक्षेप घेतले, परंतु तो ग्रंथ आजही तळागाळामध्ये महाराष्ट्रातल्या नवजीवन या महाराष्ट्राला देण्यात येतात, आणि म्हणून स्वामीजींकडून त्या ठिकाणी ते शब्द गेले गोविंदगिरीजींच्या मुखातून, आणि त्यांनी त्या बोलण्यातून जे काही त्यांच्याकडून घडलं त्याबद्दल आता त्यांनी क्षमाही मागितलेली आहे। आणि वारकरी संप्रदाय आणि मलाही असं वाटतं की या विषयावरती आता सर्व वारकरी संप्रदायातील आणि इतर जे संप्रदाय आहेत सर्व साधू संतांचा आदर, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आदर तेवढेच पूज्य आहेत, आणि म्हणून क्षमा करणं हेही तेवढंच उचित आहे। कारण अशा वक्तव्याने हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये फूट पडत असते। म्हणून कुठल्याही संतांची तुलना कधीही करायची नसते, आणि कुठल्याही संतांनी लिहिलेल्या ग्रंथांची सुद्धा तुलना उच्च किंवा कमी, कनिष्ठ, मध्यम, उत्तम अशा प्रकारे करू नये। रामकृष्ण।